जाऊ का? जाओ 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 जाओ, बाय बाय. आपण यांची काम ऐकायला फक्त दळण आणा, दुधाची हे घेऊन या, पिशवी घेऊन या, पाण्याची बॉटल घेऊन या. जेसीबी जेव्हा आम्ही नवीन घेतला होता ना, माझ्याकडून एक कार्यक्रम झाला होता. त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये जे मला भेटले होते ना जेसीबी वाले, हे येते. तुमचं काय नाव? दिनेश. तर आता हे दोन जे तुम्हाला आता समोर दिसतील, ह्या साईडला हे जे दोन पोरं आहेत ना, त्यांचं पळायचं प्लॅनिंग होतं. पोलिसांनी एवढं घाण पकडलंय त्यांना. झाला भाई, जुगाड झाला. आमची फक्त त्यांनी एंट्री वगैरे करून घेतली. 13 पासून आता 2025 चालू आहे. अराउंड 12 ते 13 वर्ष झाले मी जेसीबी चालवते. अजून मी लायसनच काढलं नाही. असं सगळे कपडे झालेले माझे, सगळे अवतार असला बेकार झालाय ना. मॉर्निंगचा लुक कसा आहे? सकाळी लवकर उठलोय आज आणि 8 वाजायच्या आधीच मी रेडी झालोय पूर्णपणे. कारण मला हिला सोडायला जायचंय. हिची एक्झाम आहे आजपासून. आणि माझ्यासोबत तुम्ही पण हिला बेस्ट ऑफ लक म्हण. तुला बेस्ट ऑफ. थँक्यू म्हण. थँक्यू. तिला सोडायला जायचं. हा चल आवर. अरे तुझं आवरलं नाही बघ. हा इथं हिने पसारा करून ठेवलाय. इथं पसारा आहे, हा सगळा पसारा करून ठेवलाय. आणि मला बोलते आवर. चल बॅग वगैरे उचलायची, हिला सोडायचं, त्याच्यानंतर मग साईड वरती जायचं. मध्ये जर काही कॉन्टेंट असेल तर 100% आपण शूट करू. माझी याला झोप पूर्ण झाली नाही, कारण रात्री थोडस एडिटिंग वगैरे चालू होतं. आणि त्यामुळं आता म्हणजे रात्रीचे 2 वाजले होते झोपायला. त्यामुळे माझा आवाज पण असा दुकानासारखा येतो. पण ठीक आहे, चार्जर वगैरे घ्यायचं सोबत, कारण मग चार्जिंग नसली ना फोनला तर शूट पण गरजेचं नाही. आपले बाबा गरिबीचे दिवस चालू आहे, त्यामुळे कसं तरी मॅनेज करायचं. आता हिला सोडायला मला किती लांब जायचं माहिती का? ही शिकते DY पाटीलला. इथून 25 किलोमीटर इथून कॉलेजवरून परत मी साईडवरती जायला मला जवळजवळ अर्धा तास. म्हणजे 25 किलोमीटरला 1 तास आरामात जाईल. 1-1.5 तास मला आता सगळं ट्रॅव्हल करायचंय. शेटचं आवरलं. शेट भाई शेट आहे. आपण गरीब, आपण यांची काम ऐकायला फक्त दळण आणा, दुधाची हे घेऊन या, पिशवी घेऊन या, पाण्याची बॉटल घेऊन या. असे तर माझे दिवस आहेत. तसे आम्ही घरातून बाहेर निघालोय. जेव्हा आम्ही बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये आलो ना, हिला म्हणलं, म्हणजे मी हे पेट्रोल चेक करत होतो. पेट्रोल चेक केलं आणि थोडंसं कमी आहे पेट्रोल, कारण मला जवळच्या जवळ जायचं असतं आणि त्यामुळे मला एवढं खास पेट्रोल पण लागत नाही. हिला म्हटलं तुझ्या आपल्याला पेट्रोल टाकायला लागेल बरं का, मला जरा चेक करू दे. मी चेक केलं, टाकी अशी हलवली, थोडंसं पेट्रोल होतं त्याच्यामध्ये. तर तुझ्या मला म्हणते पेट्रोलचा आवाज तर येतोय ना. असं थोडे असतं भाई, हिला कोणतरी सांगा. फक्त पेट्रोलचा आवाज आला म्हणून गाडीमध्ये पेट्रोल नसतं. जेवढं पेट्रोल असतं त्याच्या हिशोबाने गाडी जात असते, हे पण तिला माहित नाही. जाऊ द्या. अजून एक मजेशीर गोष्ट दाखवतो. आमची सोसायटी मागच्या साईडला आणि ह्या साईडला इकडं ऋतुजाचं घर, म्हणजे ऋतुजाचं माहेर. एवढ्या जवळजवळ सगळ्या गोष्टी आहेत. आता जरा ट्रॅफिक वगैरे कमी आहे म्हणून एका हाताने गाडी चालवतोय आणि एका हाताने शूट करतोय. पण पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक वगैरे पण आहे, गाडी व्यवस्थित चालवायला लागेल. त्यात मी आता गाडीवरती एकटा नाहीये अल्लडपणा करायला. माझ्यासोबत आहे ना ऋतुजा पण आहे, त्यामुळे थोडंसं जपून काळजीने गाडी चालवायला लागणार आहे. चला कॉलेजला गेल्यानंतर भेटू आपण. माझा नाही हिचा. अरे भाई आत्ता घरातून निघलो तेव्हा म्हणलं आमच्या आत्ता सध्या जरा रस्ता वगैरे मोकळा आहे म्हणून. ह्या साईडला बघा किती ट्रॅफिक आहे. सिग्नल पासून जवळ 2-3 किलोमीटरची लाईन आहे. ह्याच्यामुळे चाकणमध्ये राहायची इच्छा होतं. जिथं जाईल तिथं ट्रॅफिक. म्हणजे सकाळी असं वाटलं ना, अरे चला आज लवकर जायचं एखाद्या ठिकाणी, लवकर निघालं की ट्रॅफिक लागतं. संध्याकाळी घरी येताना म्हणलं की आज लवकर जायचं घरी, काहीतरी काम असेल, तिकडून लवकर यायचं म्हणलं की लागलंच ट्रॅफिक. ट्रॅफिक पण असं नाही भाई, असली लोक असतात ना भाई, हॉर्न वाजवा, काही करा, आडवी तिडवी, नियम वगैरे काही नाही आमच्या इथं. ज्याला जशी जागा भेटेल तशी गाडी घुसवत राहतात. आता आहे आम्ही अटल सेतूवरती. हा जो ब्रिज दिसतोय ना, अटल सेतूपेक्षा कमी नाही आहे. कारण तो अटल सेतूवाला ब्रिज नवी मुंबई तो जुनी मुंबई त्या साईडला जोडतो आणि हा वाला ब्रिज फक्त ट्रॅफिक कमी करतो. थोडासा 19-20 का फरक आहे. बाकी हा ब्रिज पण किंग आहे. एक 10 मिनिटाचं अंतर राहिले. आणि इकडे यायला मला जास्त आवडत नाही, कारण ह्या साईडला खूप ट्रॅफिक असतं.
आता सकाळी लवकर आलो त्यामुळे आता थोडस कमी ट्रॅफिक आहे, नाही तर नेहमी ह्या साईडला पण भरपूर ट्रॅफिक राहतं. पोहोचलो भाई शेवटी हिच्या कॉलेज जवळ. हे हिचं कॉलेज आहे, हिची एक्झाम आहे आता. आता किती वाजलेत? 8:45 वाजलेत. माझ्याकडे अजून 10 मिनिटं आहे तुला सोडल्यानंतर मला तिथं जायला. 10 मिनिटं नाही, 9 वाजेपर्यंत मला तिथं पोहोचायचं आहे. जाऊ का? जाऊ 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 जाऊ. बाय बाय. जाऊ का? टाटा. मी येणार रात्रीच्या 12 वाजता घरी. थोडंच काम आहे मला, मी तेवढं झालं की मी येतो. नाही तुम्ही आहे दिवसभर काम आहे. तू ये घरी आल्यानंतर बोलू आपण. चला भाई लोक, मी पण जातो. हिला पण उशीर झाला. आज कोणता पेपर आहे? एवढं सावकाश सावकाश बोलते, तिचा आवाज पण मला येत नाही. तुम्हाला काय येणार? जाऊ दे, आता इथून निघालो मी. हिला सोडले, आता साईड वरती जायचं. 20 मिनिटं लागतील मला जायला. जा ना आता, काय राहिलं? अरे हे आळशी कॉलेजला जायला नको. चला बाय बाय, जातो मी. हिला म्हटलं मी माझं घड्याळ वापर, हिचं घड्याळ. तुझं घड्याळ कुठून जागा? हिचं घड्याळ खराब झालं. ह्या घड्याळामध्ये काय खराब आहे सांगा बरं? आणि पोरांचं मग त्याला काय होतं? जाऊ का मी? चला, टाइम झालाय. तर तुझ्याला कॉलेजला वगैरे सोडलं आणि आपलं डेलीचं काम सगळ्या आलेलं JCBचं लॉक उघडायचं. मी तोतला बोललो. मालक चाललेत पुढं आमचे. डिझेल वगैरे टाकायचं, क्लिनिंग पण करायचं आहे आज. आणि रोज आपल्या JCBची टाकी फुल असते. आज डिझेल कमी आहे कारण काल दिवसभर काम केलं आणि त्याच्या आधी 2 दिवस आधी डिझेलची टाकी फुल केली होती. सो आता डिझेल वगैरे टाकायला लागणार. आणि कामाचं थोडंसं प्लॅनिंग उलट झालेलं आहे. बघू आता, त्यांना काहीतरी कॉल वगैरे आले होते, ते सांगतील. आता पंपावरती गेल्यानंतरच कळेल. सो JCB जेव्हा आम्ही नवीन घेतला होता ना, माझ्याकडून एक कार्यक्रम झाला होता. हा वाला जो दरवाजा आहे ना, मी ओपन ठेवला होता. तर त्याला एक फांदी लागली होती. हे लागलं होतं, मातीला धडकलं होतं ना, बांध होता तिथं, गरम होत होतं म्हणून हे सगळं ओपन ठेवलं. आणि दरवाजा बेंड झाला होता. त्याच्यानंतर मी आणि आमचे मालक हा दरवाजा खोलून ह्या स्टॅबिलायझर खाली ठेवला होता. त्याच्यानंतर हे सगळं सरळ केलं आम्ही. ह्याला ठोकायला लागेल हातोडे आतमध्ये. ठोकता का? तुम्ही असताना काय टेन्शन आहे का मला? माझं डिझेल टाकायला आलो होतं, 5,000चं टाकलं, 55 लिटर आले. आता काय एक 15-20 दिवस डिझेल टाकायची गरज नाही आम्हाला. कामाचं सगळं प्लॅनिंग वगैरे झालंय. क्लिनिंग वगैरे सगळं पोस्टपोन केले कारण इथून मला परत जिथं मी राहिलाय चाकणला. हा चालेल, सांगतो. चालतं. सो आपलं जे दुसरं मशीन आहे ते एका ठिकाणी चालू आहे. त्याच्या जागी मला जायचं आणि कंपनीमध्ये काम आहे. तुझे लायसन वगैरे सगळं रिक्वायरमेंट आहे, म्हणजे त्यांना लायसन वगैरे पाहिजे असतं सेफ्टीसाठी. सो इथून पटापट निघायचं मला. आणि बराच मोठा प्रवास आहे रोजच्या सारखा. त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये जे मला भेटले होते ना JCB वाले, हे तुमचं काय नाव? दिनेश नाही, त्यांचं आता पलीकडे त्यांनी त्या साईडला गाडी लावली. अचानक मला भेटायला आली. आणि आता मला थोडासा उशीर झाला, मला लवकर जायचं साईड. भेटू. चला बांधील गो. तुमचं काय नाव? चला भेटू परत नक्की. हो चालते. चला, मला उशीर झाला त्यामुळे, नाही तर नाही निवांत भेटलो असतो मी. आता हे 2 जे तुम्हाला आता समोर दिसतील, ह्या साईडला हे जे 2 पोरं आहेत ना, त्यांचं पळायचं प्लॅनिंग होतं. पोलिसांनी एवढं घाण पकडलंय त्यांना. अशी परिस्थिती आहे चाकणमध्ये. आता मला इथून टर्न घ्यायचं आहे, लोक थांबायला सुद्धा तयार नाही. ह्यांच्यासोबत भाई लय वाईट झालं, लय वाईट. असं कोणासोबतच नाही व्हावं. यांना वाटलं हे बसच्या बाजूने पळून जातील. अरे का भाई, का वाजवतोय? काय पाहिजे तुला? चला, माझा प्रवास चालू झाला. इथून किती किलोमीटर जायचं हे नाही सांगत बसणार मी तुम्हाला. साईडवरती गेल्यानंतर तुम्हाला समजेल. आता 9:35 झाले. इथून मे बी मला 1 तास लागू शकतो. भाई त्या दिवशी तो पोरगा जो सबस्क्रायबर होता ना आपला, आत्ता जो भेटलेला दिनेश, तो पोरगा भावा एवढा खुश झाला ना, मला भारी वाटलं त्याशी भेटून. पण त्याशी मला अजून गप्पा मारायचे होते, पण एवढा वेळ पण नव्हता आणि मला पण उशीर झाला होता. आणि तो पण सांगत होता की त्याचा पण JCB तो साईडवरतीच उभा आहे, त्याला पण त्याचं काम चालू करायचं होतं. सो वेळ घालवण्यात काही फायदा नव्हता. मी पण निघून आलो आणि त्याला पण बाय बाय केला. भाई या मॅपचा काहीच भरोसा नाही रे. मला 1 किलोमीटर अलीकडून टर्न घ्यायचा होता, मला त्यांनी पुढून दाखवलं. थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे मी थोडं सावकाश येत होतो आणि मॅपवरती माझं लक्ष नव्हतं.
आता ते जे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आमच्या मालकांना हे पाठवलं होतं, लोकेशन पाठवलं होतं. मग त्या हिशोबाने मी येत होतो आणि त्यांनी मला पाठवलं होतं. मी पुढे आल्यानंतर बघितलं ते, तर त्या मॅपनी एवढं उलटं पालटं मला पाठवलंय. आता मलाच रस्ता सापडत नाही. एकतर आता MIDCच्या आतमध्ये ती कंपनी आहे, सापडायला मला आहे ना भरपूर वेळ लागणार आहे. आता बघू तिथे गेल्यानंतर त्यांना कॉल वगैरे करायला लागेल, त्याच्यानंतर ती कंपनी सापडेल. मला नाही वाटत मॅपच्या भरोश्यावरती मी तिथपर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून. ह्या कंपनीच्या आतमध्ये आपल्याला काम करायचंय आणि आतमध्ये जे आहेत, जे काय असेल ते तिथले रूल्स अँड रेग्युलेशन्स मला काही माहीत नव्हत्या. सो आत्ता जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी मला फोन केला आणि मला सांगत होते सेफ्टी शूज वगैरे आहे का, लायसन वगैरे आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मी चालवतोय ऑपरेटिंग शिकलो मी 2012 मध्ये. लहान असताना शिकलोय मी बऱ्यापैकी आणि 2013 पासून म्हणजे चांगल्यापैकी काम करतोय मी. 13 पासून आता 2025 चालू आहे. अराउंड 12 ते 13 वर्ष झाले मी JCB चालवतोय. अजून मी लायसनच काढलं नाही, कारण कधी वेळ म्हणजे आलीच नाही तशी. कुणाला कधी धक्का नाही, काय नाही. आणि इंडस्ट्रियल एरियामध्ये जरी काम करत असलो ना मी, तर बऱ्यापैकी म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये काम असायचं, त्यामुळे मग लायसन्स वगैरे कोणी काही विचारलं नाही. पण आज कंपनीच्या आतमध्ये काम करायचंय आणि त्यांनी मला सांगितलं सेफ्टी शूज आहे का, तुझ्याकडे ॲप्रॉन आहे का, लायसन आहे का. आता ह्या सगळ्या गोष्टी मला जर माहिती असतात तर मी आधीच नसतो का घेऊन आलो. लायसन माझ्याकडे आहे, फक्त लर्निंग लायसन आहे. त्याच्यानंतर जे ट्रायल वगैरे जायचं असतं ते जायचं राहून गेले. सो आता आतमध्ये ते कोणीतरी साहेब आहेत, तात्पुरतं त्यांनी काहीतरी जुगाड लावलंय, कारण आपलं काम काय असं किरकोळ नाही. आणि मी काय कंपनीच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याचं रूल्स फॉलो करायला लागतात. त्यामुळे मग आता त्यांनी सांगितलं 1-5 मिनिटं थांब, मी आतमध्ये जरा थोडंसं जुगाड लावून येतो. मग ते बाहेर आले की मग आपलं JCB आतमध्ये एंटर होईल. तोपर्यंत इथं निवांत बसला. ह्या साईडला इथं JCB लावलाय एका साईडला, मस्तपैकी बसलोय. आता ते कधी येतात काय माहिती. आता जवळ 10 वाजून गेलेत आणि मी तिथून निघालो तेव्हा 9:15 वाजता निघालो होतो. 45 मिनिटं मला इथपर्यंत यायला लागले. आता इथून पुढे मग आतमध्ये त्यांचं सगळं ते फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करणार, त्याच्यानंतर मग आमचं काम चालू होणार आहे. मला वाटलं होतं फक्त माझं लायसन नाही, म्हणजे मी तसं माझ्याकडे तर सेफ्टी शूज नाही. हे गाडी घेऊन आले, हे आपले सबस्क्रायबर पण आहे, ह्यांनी पण सेफ्टी शूज नाही आणले. आणि मशीन आणि डंपर दोन्ही पण घेऊन जायचं ना आतमध्ये आपल्याला. हे दोन्ही वस्तू घेऊन जायच्या आतमध्ये, दोघांकडे पण सेफ्टी शूज नाही. आणि हे सुपरवायझर आले आता कसं एंट्री होते काय माहिती. जुगाडच्या नावाखाली भाई किती लफडे घालायला लागतं ते. त्यांचं पण जे लायसन आहे ना, कुठे गेले हे ड्रायव्हर गाड्या ना, ह्यांनी पण लायसन आहे, यांच्याकडे आहे. यांचे पण सेफ्टी शूज नाही, माझे पण सेफ्टी शूज नाही. आले तसेच काम करायला. काय होतंय काय माहिती. आता ते सुपरवायझर होते, ते तुम्हाला कुठे भेटले मी इथं आणलं त्यांना चौकात. सगळा किस्सा झालाय भाई. बघू आता ह्याच्यामध्ये ते वॉचमॅन सोबत बोलायला गेले. बघू आता थोडा वेळ जरा कॅमेरा बंद करतो, ब्लॉग शूट करत नाही. आता आतमध्ये गेल्यावर हे असं ब्लॉग शूट करताना बघितलं ना, एंट्री देणार होतं ते पण द्यायचे नाही. झाला भाई, जुगाड झाला. आमची फक्त त्यांनी एंट्री वगैरे करून घेतली. आतमध्ये गेलो ना तिथं, त्यांनी हे सुपरवायझर साहेब आहेत आमचे, त्यांनी फक्त नाव वगैरे लिहून घेतली आणि गाड्यांचे JCBचा आणि डंपरचा नंबर. हे तर भाई यांनी तर लायसन सगळं दाखवायला घेतलं होतं. मी तर भाई एका कोपऱ्यात जाऊन उभा होतो. म्हणलं आपल्याला लायसन विचारलं तर सांगणार काय, आपल्याकडे लायसनच नाही तर काय सांगणार आहे. ठीक आहे, आता एंट्री वगैरे होली, तिथली झाली आमची गेट. आता त्यांना आतमध्ये घेऊन जायचं. आता ह्यांना माहिती कुठं काम आहे वगैरे सगळं. हा आपला JCB, हा त्यांचा डंपर, दोन्ही वस्तू आतमध्ये घेऊन जायच्या. आता फक्त एक काळजी घ्यायला लागणार आहे, मशीनच्या खाली उतरायचं नाही, कारण सेफ्टी शूज नाही. ते जर कंपनीत कोणी बघितलं ना तर मे बी मला आणि त्यांना हाकलून देऊ शकतात. आम्हाला जिथं काम करायचं तिथं आलोय आम्ही. हे सगळं मटेरियल हा आणि हे पण जाऊ द्या. चला बूट तरी घेऊन या, आणतो आम्ही बूट घालून येतो आम्ही. उद्या आम्हाला सेफ्टी शूज वगैरे कंपल्सरी गेलेत. आजचे दिवस आम्ही कसं तरी जुगाड लावून केले. ह्या साईडला पाठीमाग तुम्ही इथं आता म्हणत होते ना उद्या आणायचं नाही म्हणून. आता काय त्याला नॉर्मल शूज घालायचे, त्याला काय जे आपण डेली शूज यूज करतो ना ते यूज केले तरी, कारण सहजासहजी आमचं कंपन्यांमध्ये कामच चालत नाही. मग काय शूज वगैरे सेफ्टी शूज आणि त्या ॲप्रॉन वगैरे ह्याचा काय आमच्याशी संबंधच येत नाही. हे वालं मटेरियल, पाठीमागच्या साईडचं मटेरियल, हे सगळं आम्हाला भरून काढायचं आहे, कारण हे एक्स्ट्रा आहे. इथं मागच्या साईडला हे आम्ही मटेरियल उचललं ना तर काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे होणार आहे. पण ही कंपनी भरपूर एकदम स्ट्रिक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ह्या साईडला आहे ना स्कोडा कंपनी आहे. स्कोडाचे जेवढे पण गाड्या बनतात ना इथं बनतात. आणि ह्या कंपनीमध्ये वोक्सवॅगन आणि स्कोडा आणि मर्सिडीज या 3 गाड्यांचे काहीतरी ऑटोमोबाईलचे पार्ट बनतात.
मला माहित नाही का, पण मला ह्या कंपनीमध्ये काम करायला भाई मज्जा येते. कारण जसं आलो ना आम्ही, ते एंट्रीचा किस्सा सगळ्या गोष्टी एकदम भारी वाटते. ह्या साईडला पण आहे ना, हे वाला पण हे जेवढं पण दिसतंय ना, हे सगळं स्कोडा कंपनीची प्रॉपर्टी. हळूहळू मला गोष्टी माहीत पडतील आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या कंपनीची मी टूर देणार जर पॉसिबल झालं तर. आत्ता इथं मटेरियल भरायला चालू केलं, तेव्हाला जरा कॉर्नरला त्यांना म्हणजे जे गाडीवाले त्यांना आतमध्ये एंट्री घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येत होता, म्हणून तेवाला जे ड्रेनेज आहे, ओपन ड्रेनेज होतं, ते आम्ही गाडून टाकलं म्हणजे प्रॉपर टर्न घेता येईल. ह्या साईडला दिसतंय ना, हे सगळं वालं मटेरियल एक्स्ट्रा भरलेलं आहे. आणि ह्याच्या खाली ना बरेचसे असं लोखंड वगैरे, जर हे लोखंड वगैरे विकलं ना तर आपला एका टायमाच्या जेवणाची सोय होऊ शकते. एवढं इथं लोखंड निघते, पण ते आपल्या काय फायद्याचं नसतं आणि तसं आपण करत नाही. असे किरकोळ धंदे नकोच त्यापेक्षा. आणि हे अजून पण हे ड्रेनेजचे पाईप वगैरे हे बरंच काय काय इथं पडलेलं आहे. हे सगळं पॉय 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 टेम्पोवाले ट्रकवाल्याने हॉर्न वाजवलं, जाऊ द्या. अशा सगळ्या गोष्टी आहेत दिवसभर. आणि ते माझ्यासोबत जे डंपरवाले आलेत ना, ते भाई एकदम भारी आहेत, फ्रेंडली आहेत, बोलायला वगैरे एकदम चांगले. कारण ते आल्याला मला विचारत होते पाण्याची बॉटल वगैरे घेऊ का, असं असं. म्हटलं नाही, ऑलरेडी एक JCB मध्ये पाण्याची बॉटल होती, तर मग अजून एक्स्ट्रा कशाला. याला म्हणतात बाई पण होते. आता आमचा जो दुसरावाला JCB आहे ना, तो ह्या साईडवरती येणार आहे. आणि काल मी जिथं ज्या डोंगरामध्ये काम करत होतो ना, तिथं मला JCB घेऊन जायचंय. आता इथून परत ट्रॅव्हल करायचं 1 तास, तिथं जायचं, त्याच्यानंतर मग आमचं काम चालू होणार. आता तो JCB जिथं मी काल काम करत होतो ना, त्या साईडवरती आहे. उलटं पुलटं झाले, कारण ते ड्रायव्हर थोडेसे बाहेर गेले होते, म्हणजे ऑपरेटर जे आहेत ते बाहेर गेले होते. मग ते आत्ता इकडे ह्या साईडवरती JCB घेऊन येतात ते, आणि मला परत त्या साईडवरती जायचंय. कारण तिकडचे जे साईडवरती जे सुपरवायझर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी पाहिजे, आणि मी जिथं काम करतोय तर त्यांना तो ऑपरेटर पाहिजे. असा सगळा किस्सा झालाय. सो आता त्याला यायला 1-1.5 तास जातील. तो आला की मग त्यांना त्या ऑपरेटरला सगळं हे काम दाखवून द्यायचं. त्याच्यानंतर मी इथून जाणार त्या साईडवरती. मला वाटलं होतं मस्तपैकी आता इथं सावली वगैरे आहे, चांगलं व्यवस्थित काम करता येईल. सगळ्याच्या सगळं उलटं पुलटं झालंय. अजून एक लेटेस्ट अपडेट असा आहे, आईला मी कधी कधी तोत्रा बोलायला लागतं, पण अजून एक अपडेट असा आहे की आता मी सांगितलं ना की असं झालंय सगळं उलटं पुलटं, त्याच्यावरती पण मी जुगाड लावलं. मग आता ते मशीन इथं येणार, मी तिकडे जाणार. त्यापेक्षा मग मी असं केलं की मी ज्या साईडवरती जाणार त्या साईडवरती थोडंसं अरेंजमेंट करून तो वाला JCB तिकडे पाठवून दिलं. आणि मी आज दिवसभर इथंच काम करणार आहे. आणि संध्याकाळी जेव्हा होईल दिवसभर काम इथलं संपलं, म्हणजे इथलं आजचं काम संपणार नाही, पण दिवसभर मी इथं काम केल्यानंतर मग संध्याकाळी जाताना मी JCB डायरेक्ट तिकडे घरी घेऊन जाणार. आणि सकाळी येताना तो वाला JCB इकडे येईल आणि मी माझ्या साईडवरती कामाला जाईल. असं सगळं प्लॅनिंग केलंय. चला, आमची दुसरी गाडी पण आली. दुसरी म्हणजे हीच गाडी आहे, एक ट्रिप खाली करून आली. आता परत मला ह्याला भरून द्यायचं, लोड करून द्यायचं. आणि नशिबाने आहे ना, वारं पण त्या साईडला आहे, त्यामुळे सगळी धूळ त्यांनाच खायला लागते. मला काही धूळ वगैरे खायला लागत नाही. माझं आज चिलमध्ये काम चालू आहे. दुपारचे 1 वाजलेत आणि जेवायला बंद केलं. आणि JCB इथंच राहणार आहे, डंपरमध्ये बसून जायचंय. आणि पाय वगैरे सगळी धुळीने एवढी हालत खराब झाली आहे ना. त्यात त्यांचं 3:30 वाजता एक ब्रेक आहे, तेव्हा 3:30 ते किती 3 ते 3:30 3 ते 3:30 ना, अर्धा तास ना, फक्त अर्धा तास आम्हाला परत ब्रेक भेटणार आहे. जेवण वगैरे करायला पण टिफिन कोणीच नाही आणलेले, सो आम्ही सगळेजण बाहेर चाललोय जेवायला आता. लंच मध्ये आम्ही घेतलंय बिर्याणी. आपली गाडी त्या साईडला तिथं लागली, त्यांना तर उपवास आहे. आम्ही दोघांनी ही बिर्याणी घेतली. सो आता बिर्याणी टेस्ट करायची. इथं पहिल्यांदाच खातो आम्ही, कशी लागते काय माहिती, बघायला लागेल. चांगली. आता जेवण वगैरे केलं, आता मस्तपैकी बिर्याणी होती, बिर्याणी वगैरे खाल्ली. आणि ह्या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत पलीकडे शूट करायला बसलेत. बरेच वर्ष झाले गाडी नव्हती चालवली, थोडासा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. आणि ही वाली जी गाडी आहे मी पहिल्यांदाच चालवते. एक 5 मिनिटासाठी थोडंसं वेगळं फील झालं, पण आता प्रॉपर एकदम चालते माझ्याकडून गाडी. म्हणजे पहिलं कसं बसल्या बसल्या थोडासा झटका वगैरे मारला, कारण अचानक जरा वेगळंच फील आलं मला. त्याच्यामध्ये मला गिअर पण सापडत नाही कधी कधी. कारण अशोक लेलची गाडी मी पहिल्यांदाच चालवली. याच्या आधी मी टाटाची वगैरे चालवली, ती पण 10 टायर. ही वाली जी आहे ही 6 टायर गाडी. दुपारी आम्ही जेवायला थांबलो तेव्हा आम्ही इथं आलो होतो ही गाडी खाली करायला. आणि ह्या साईडला आमचं लक्षच नाही गेलं.
ह्या साईडला जर बघितलं ना, सगळ्या स्कोडा आणि व्होक्सवॅगनच्या सगळा स्टॉक लोडेड आहे भाई. सगळ्या नवीन गाड्या आहेत इथं. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. मशीनची हालत बघायची फक्त. इथं तर धुळा आहेच, आणि त्याच्यापेक्षा खराब जर हालत कोणाची असेल तर माझी. पाठीमागच्या साईडला शर्ट दिसतोय का नाही काय माहिती. बॅग अशी झाली आहे. सुट्टी झाली आमची ही वाली गाडी खाली करायची. सकाळी आम्ही तिथून स्टार्ट केलं होतं, इथपर्यंत झालं. अजून त्या साईडपर्यंत बाकी आहे. माझा ह्यांचा उद्या बड्डेवर होतं, तुम्हाला हॅपी बड्डे. हे जर साईडवरती नाही आले तर मग आमचं केक कटिंगचं प्रोसेस सगळी. थोडं फक्त बॅग क्लीन करा. कपडे तर आता उद्या चांगले घालायचेच नाही. जर कपडे चांगले घातले तर ह्याच्यापेक्षा बेकार आले. आणि फ्रीमध्ये मेकअप करून भेटतो आमच्या इथे. जर ज्या साईडला वारा असेल, म्हणजे सकाळी मी वारा त्या साईडला होतं म्हणून मशीन असं लावलं होतं. दुपारनंतर वाऱ्याची काय मनात आलं काय माहिती, सगळं माझ्या साईडला धूळ यायला लागली. पाठीमागच्या साईडला शर्ट दिसतंय का, दाखवा बरं जरा. असं सगळे कपडे झालेले माझे, सगळे अवतार असला बेकार झालाय ना. तर ह्याच्यापेक्षा हा ब्लॉग इथंच एंड करू. उद्या परत आपल्याला इथंच काम आहे, आणि उद्या पण हेच आपल्याला हे सगळं भरायचं. उद्या पण नाही का होणार हे कम्प्लीट. अजून 2 दिवस तरी आरामात जाणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.